मग उद्या परवा ज्या वेळेला सोनियाबाई येतील त्यांना विचारा हा प्रश्न. ठीक आहे, अडवाणी कमजोर तर कमजोर, पण सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावून 5 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अफजल गुरुचे लाड तुम्ही का करत बसला आहात? का त्याला फाशी देत नाही? आणि कसाबसाठी वकील कशासाठी? पहिला अफजल गुरुला फाशी द्या आणि त्याच्यानंतर कसाबला वकील द्या, ही शिवसेनेची मागणी आहे. आणि हे अशा पद्धतीने जाणारी लोक, यांच्याकडे मुद्दे काही नाही आहेत, फक्त एकच मुद्दा, जातीयवाद्यांना थारा देऊ नका. म्हणजे आम्ही शिवरायाचा भगवा हातामध्ये घेतला तर तो जातीयवाद ठरतो, पण अफजल गुरु आणि कसाबला पोषणारी ही माणसं मतांच्या लाचारीसाठी कोणत्याही थराला जातात, पण तो जातीयवाद ठरत नाही. तिकडे प्रज्ञा सिंगच्या जेवणामध्ये किडे पडतात आणि कसाबला मात्र बिर्याणी मिळते, हा जातीयवाद होत नाही. मग हा भेदभाव करणारे आणि जातीयतेचं विष समाजामध्ये पेरणारे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत, शिवसेना आणि भाजपावाले नाही आहेत, अजिबात नाही. जाऊ दे, हा विषय वेगळा आहे. ज्याच्या मनाला भावतोय, हृदयाला स्पर्श होतोय, त्याने या विषयावरती जरूर विचार करावा. पण निदान मुंबईकरांचे जे जीवाभावाचे प्रश्न आहेत त्या विषयावर तरी काँग्रेस बोलेल. सोनिया गांधींना काय, मनमोहन सिंगना काय, निवडणूक असली का प्रचाराला यायला मुंबईमध्ये वेळ मिळतो. झाला ना 26 नोव्हेंबरचा हल्ला झाला. 26 नोव्हेंबरचा हल्ला झाला, त्याच्या आधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्या आधी बसमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्या आधी टॅक्सीत बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट होत आहेत. एका बाजूला अतिरेकी घुसतायत, दुसऱ्या बाजूने पूर येतो, पाऊस आला की पूर, आणि इतर वेळेला पाणीच नाही. मग तुम्ही म्हणाल हे तुम्ही आम्हाला काय सांगताय? महापालिका तुमच्या ताब्यात आहे, पाणी देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे, गटार साफ करण्याचं काम महापालिकेने केलं पाहिजे. दिल्लीचा काय संबंध? हाच महत्वाचा विषय. मुंबई महापालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान जो मी मुद्दा सगळ्यांना सांगत होतो तो हाच आहे, आणि तो क्षण आता आलेला आहे. मुंबई महापालिका सतत तिसऱ्यांदा तुम्ही आमच्या ताब्यामध्ये दिलीत. राज्य सरकारचं काय जातंय? राज्य सरकार एका सहीमध्ये FSI वाढून टाकतं. जा, ही बिल्डिंग आहे ना, किती FSI? 4 करून टाका. तर डोक्यावरती पुन्हा मजले चढतात, त्याच्यामध्ये लोक राहायला येतात. पाणी तेवढंच आहे मुंबईमध्ये. FSI वाढू शकतो, पाणी नाही वाढत. मुंबईसाठी अजूनही पुरेसं पाणी नाही आपल्याकडे, हे मुंबईचं दुर्दैव आहे. मध्यवैतरणा होईल तेव्हा होईल, ते सुद्धा राज्य सरकार अजून म्हणावं तसं त्याला पाठिंबा देत नाहीये, मदत करत नाहीये. एक तर पाण्याचा साठा आपल्याकडे नाही, नवीन लोक येत आहेत, FSI वाढतोय, FSI वाढवण्याचं काम सरकारचं, आणि मग ती जी जनता येते, लोक राहतात, त्यांना सुविधा देण्याचं काम, ही जबाबदारी ही महापालिका. कसं पुरणार पाणी? आणि आजच रवींद्र वायकरांनी जे सांगितले की गेल्या नोव्हेंबरपासून, सगळे नगरसेवक आहेत तिकडे, गेल्या नोव्हेंबरपासून अप्पर वैतरणा जो तलाव आहे, या तलावातनं राज्य सरकारने मुंबईला पाणी देण्याचं बंद केलेलं आहे. हा जो भेदभाव होतोय, पिळायचं तेव्हा मुंबईला पिळून घेता, कर घेताना सुद्धा पिळून घेता. जेवढा कर संपूर्ण देशातनं केंद्र सरकारकडे जातो त्यातला 35 ते 40% कर माझी एकटी मुंबई देते, एकटी मुंबई. हे मुंबईचं सामर्थ्य आहे, ही मुंबईची ताकद आहे. आणि मग जे काँग्रेसवाले तुमच्या समोर येतील, अगदी सोनिया गांधी आल्या, मनमोहन सिंग आले. मनमोहन सिंगांना तर खरं म्हणजे मुंबईमध्ये यायला लाज वाटली पाहिजे, कारण मुंबई महापालिकेच्या वेळेला ते आलेले आणि त्यांनी जो विषारी प्रचार केला होता, कदाचित तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरलो अजून. तेव्हा पंतप्रधान होते मनमोहन सिंग, आणि त्यांनी म्हटलं होतं की जर का मुंबईची महापालिका तुम्ही काँग्रेसच्या ताब्यात दिली तर आम्ही मुंबईला जास्त मदत देऊ. म्हणजे मुंबईला तुम्ही मदत देऊ शकता, पण निव्वळ इकडे शिवसेना आणि भाजपा तुम्हाला इकडे गाडून तुमच्या छाताडावरती भगवा रोवते आहे, म्हणून तुम्ही माझ्या मुंबईशी हा भेदभाव करता आहात. पूर आल्यानंतर सोनिया गांधी येतात, बॉम्बस्फोट झाल्यानंतर सोनिया गांधी येतात. काय पुढे काय? मनमोहन सिंगाला काय जातंय? पुन्हा दहशतवादी हल्ला होणार नाही. अरे पहिले किती दहशतवादी या मुंबईमध्ये घुसले असतील ह्याचा तुम्हाला अंदाज आलाय कधी? एवढं नेटवर्क तुमच्याकडे आहे, आणि हा अनुभव नवीन नाहीये.
रेल्वेमध्ये सुद्धा ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा गोरेगावच्या एका पोलीस हवालदाराच्या मी घरी गेलो होतो, तरुण जोडपं. आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला कळलं की त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. तो जो हवालदार बिचारा तिकडनं त्याची ड्युटी संपली, त्यांनी घरी पत्नीला फोन केला, आईला तयार राहायला सांग, तू स्वतः तयार हो आणि मुलांना पण तयार करून ठेव, मी निघालो आता, घरी येतो आणि मग आपण गुरुच्या दर्शनाला जाऊ. घरी सगळे तयार होऊन बसले. आता येणार बाबा, येणार पती, येणार पोरगा, येणार आणि मग आपण जायचं गुरुच्या दर्शनाला, जायचं गुरुचे आशीर्वाद घ्यायचे की आपल्या मागची जी काय संकट असतील, कटकट असतील, ती सगळे निस्तरून जाणार. आणि वाट बघतायत, वेळ जातोय आणि अचानक बातमी येते की याचा फोन आला होता, सकाळी जो हसत खेळत गेला होता तो देहाच्या चिंदड्या होऊन घरी येतोय. तो जो निघाला रेल्वेमधनं, तो येताना मधल्यामध्ये रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि घरी सगळे वाट बघत असताना तो जिता जागता घराचा करता करविता त्याच्या देहाच्या चिंदड्या उडून गेल्या. आणि मग ही सगळी लोक आली आणि सलाम मुंबई करून गेली. सलाम सलाम, जिवंत राहिलात सलाम, मेलात सलाम. हे कुठलं सरकार आहे? आणि म्हणून जो जीव तुटतोय तो एवढ्यासाठी तुटतोय. हे करत असताना जे पोलीस शहीद होतात ते होतातच. झालं, करकरे गेले, कामटे गेले, साळसकर गेले, तुकाराम ओंबळे, शशांक शिंदे. पण हे शहीद होताना जे मागचा पुढचा विचार न करता धाडसाने पुढे गेले आणि बलिदान केलं, त्या बलिदान केलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची सुद्धा हे थट्टा करते. कालच महाराष्ट्र टाइम्समध्ये त्या कविता करकरेजींनी जे सांगितलंय की सरकारने 25 लाख रुपये मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्ष हातामध्ये ते टॅक्स बिक्स कापून 12 का 13 लाख रुपये आले. जीव जाताना अख्खा गेला, पण मदत येताना अर्धवट येते. बाजूचं जे राज्य आहे तिकडे जो उन्नीकृष्णन गेला, त्या उन्नीकृष्णला तिथल्या सरकारने 25च्या 25 लाख रुपये दिले. जो काही टॅक्स होता तो सरकारने भरला आणि 25 लाख रुपये दिले. आणि आमचा हा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, आता मला शाहूंचा पुतळा दिला, शाहू महाराजांचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये आता शौर्याची सुद्धा थट्टा व्हायला लागली. आणि ते थट्टा करणारे निर्लज्जपणाने उजळ माथ्याने येऊन तुमच्याकडे मतं मागते आहेत. देणारा तुम्ही मतं? कोणत्या पातळीवर ते सरकार यशस्वी ठरलंय हे तर पहिलं विचारा. आणि आता तो क्षण आलेला आहे. गेल्या वेळेला 6 जागांपैकी केवळ एकच जागा मुंबईतनं आपली निवडून गेली होती, मोहन रावले. पण 5च्या 5 बाजूनी तुम्ही निवडून दिले होते ते काँग्रेसची लोक होती. गेल्या 5 वर्षामध्ये जेवढी संकट आली ती सगळी संकट आठवा आणि मग मतदान करा. पूर आला होता, आला कोण? काँग्रेसवाला. बॉम्बस्फोट झाले, अरे शिवसैनिकाने ताबडतोबीन तिकडे रक्तदानाच्या रांगा लावल्या. मी स्वतः गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि मला KM च्या त्या डीन होत्या. त्यांनी सांगितलं, उद्धवजी तुम्हाला मी विनंती करते, कृपा करून शिवसैनिकांना सांगा की आता रक्तदान करू नका, आपल्याकडे आता जास्त रक्त झाले, रक्त लागलं तर आम्ही शिवसैनिकांना सांगू. ट्रेनमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले, एकतर सगळे मोबाईल फोन बंद पडले आणि जसे जसे फोन लागत होते तसे तसे मी सगळ्या विभाग प्रमुखांना आणि सगळ्यांना विचारत होतो. एक सुद्धा माणूस कुठेही कोणी घरी नव्हता. सगळेजण होते ते तिथल्या रेल्वे स्टेशनवरती होते. रेल्वे स्टेशनमध्ये छिन्न विछिन्न झालेले देह बाहेर काढत होते. कोण जखमी होते त्यांना प्लॅटफॉर्मवरती आणून रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेत होते. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना रक्त पाहिजे म्हणून रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या. मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा पूर आला त्यावेळेला केवळ शिवसेनेने ठिकठिकाणी आरोग्याची शिबिरे लावली होती, काँग्रेसवाल्यांनी नव्हती. आणि मग आता काँग्रेसवाल्यांना विचारा, नालायकानो तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात? मग असतील गुरुदास कामत असतील, एकनाथ गायकवाड असतील, आणखीन कोणी असतील, जे जे तिकडे गेल्या वेळेला निवडून आले होते, खरं म्हणजे त्यांनी सगळ्यांनी ह्या 26 तारखेच्या हल्ल्यानंतर राजीनामा द्यायला पाहिजे होता.